ही आहे माझ्या घराची मुख्य बैठकीची खोली म्हणजेच की हॉल। आता त्याचं मेकओव्हर करायचं ठरवलं म्हणून टीव्हीचं रॅक काढलं आणि त्या जागी डायनिंग टेबल बाहेर आणला। हॉलमध्ये असलेल्या सोफ्याचा लेआउट चेंज केल्यानंतर जे दिसत होतं ते छान दिसत होतं। मग ठरवलं की आता या जागी आपण नवीन सोफा घेऊया। पण त्याआधी सजावटीच्या काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या। रोज कुठला ना कुठला बॉक्स घरी यायचा, तो आम्ही अनबॉक्स करायचो आणि सगळं असेंबल करून त्याची जागा फिक्स करायचो। छोट्या छोट्या बदलामुळे घर खरंच छान वाटायला लागलं। या सगळ्या वस्तू माझ्या मुलीच्या पसंतीच्या आहेत। जुना 6 सीटर सोफा आम्ही काढून टाकला आणि त्याऐवजी 7 सीटर सोफा आमच्या हॉलच्या मेजरमेंटनुसार गोदरेज इंटेरियोमधून आम्ही बनवून घेतला। सोफ्याला मॅच होईल असा एक टीपॉयसुद्धा आम्ही यासोबत घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा आमचा इथे मिल्की व्हाईट कलरचा सोफा आपल्याला दिसतोय। त्यानंतर ऑर्डर केलं गेलं ते रग म्हणजे सुंदर असं कार्पेट। हे थोडं मॉडर्न आहे, जुना गालीचा काढून टाकला आणि असं हे लाईट कलर थीममधलं कार्पेट इथे घातलं। लाईट कलर थीममध्ये डायनिंग टेबलचे ब्राईट कवर्स मॅच होत नव्हते, ते सुद्धा चेंज केले आणि व्हाईट लेदरमध्ये हे कवर बनवून घेतले। त्यानंतर मागच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले प्रोडक्ट आहेत ते जे मी इथे आत्ता डायनिंग टेबलवर मांडून ठेवलेले आहेत। सोफ्याचे पांढरे कवर लवकर खराब होऊ शकतात म्हणून यावर मी ऑनलाईन असे सोफा कवर मागवले होते। हे वॉटरप्रूफ आहेत, शिवाय अँटी स्किड आहेत, बसायलाही कम्फर्टेबल आहेत। अशा प्रकारे सोफ्याला कवर घातलेत, खाली गालिचा घातलाय आणि हा अजून एक 2 सीटर सोफा या बाजूला आहे। डायनिंग टेबलच्या वर लावलेलं वॉल माउंट शोकेससुद्धा मी ऑनलाईन मागवले। काही नवीन वस्तू विकत आणल्या, काही जुन्या वस्तूंची जागा बदलली, काही फर्निचरचा लेआउट चेंज केला आणि असं करत आज माझा हा हॉलचा फायनल लुक झालेला आहे। तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। पुन्हा भेटूयात लवकरच। थँक्यू।